भगवान श्रीकृष्णांचं हे मंदिर 2500 वर्ष जुनं आहे आणि हे मंदिर 4 धामपैकी एक आहे। द्वारकाधीश मंदिरापासून रुक्मिणी मातेचं मंदिर एवढं लांब का आहे? या 5 विहीर 5 पांडवांनी बनवलेले आहेत। या मंदिराला चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने घेरलेलं आहे। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी आलो आहे भगवान श्रीकृष्णाच्या नगरी म्हणजे द्वारकाधामच्या दर्शनासाठी। या ठिकाणी आल्यानंतर आता मी चाललो आहे द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। भगवान श्रीकृष्णांचं हे मंदिर भारतातील 4 धामांपैकी एक आहे। या मंदिराला जगत मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते। हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि या मंदिराला 2500 वर्षापूर्वी श्रीकृष्णांचे नातू वज्रनाभ यांनी हरिगृहावरती बांधलेले आहे। या मंदिरात 2 प्रवेशद्वार आहेत। एक मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याला मोक्षद्वार म्हणतात आणि बाहेर जाण्याच्या द्वाराला स्वर्गद्वार म्हणतात। या द्वाराबाहेर 56 पायऱ्या आहेत, त्या गोमती नदीच्या जवळ जातात। या मंदिरातील भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा चतुर्भुज आहे आणि खरोखरच मंदिरात श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे तर पाहतच राहावं असं वाटते। या मंदिरात श्रीकृष्णांची खूपच सुंदर मूर्ती आहे। या मंदिरात फोन कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला आतमधले दृश्य नाही दाखवू शकत। या मंदिर परिसरात बलराम, राधा, जांबवंती, सत्यभामा आणि लक्ष्मी देवी यांचे छोटे छोटे मंदिर सुद्धा आहेत, तर आम्ही तिथे सुद्धा दर्शन घेतले। तर आता मी सुदामा सेतू जवळ आलो आहे, जो गोमती नदीच्या वर बनवलेला आहे। पण आता हा पूल बंद केलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जाऊ शकलो नाही। तर हा आहे गोमती घाट, जिथे येथे येणारे भाविक स्नान करतात आणि मग द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात। आता आम्हाला गोमती नदीच्या दुसऱ्या साईडला जायचं आहे। पूल बंद असल्यामुळे ते बोट किंवा उटावरती बसून त्या साईडला जावं लागेल। तर आम्ही बोटीऐवजी उटावर बसून जाण्याचं ठरवलं, ज्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 100 रुपये द्यावे लागतील। तर मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच उटावरती बसलो आहे। गोमती नदीच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर आता आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। आणि ह्या मंदिरात लक्ष्मीनारायणाचं खूपच सुंदर दर्शन होते। या मंदिर परिसरात रामेश्वर वरून आणलेला राम सेतूचा पाण्यावरती तरंगणारी शिला सुद्धा आहे। या मंदिराबाहेर 5 पांडवांनी बनवलेल्या 5 विहिरी आहेत, त्याला पंचनंदन तीर्थ सुद्धा म्हणतात। आणि या 5ही विहिरी समुद्राजवळ असून सुद्धा या विहिरीमधील पाणी गोड आहे। आणि आश्चर्य करणारी गोष्ट अशी आहे की या विहिरी फक्त 6 फूट खोल आहेत, तरी सुद्धा 12 महिने या विहिरीतील पाणी कधीच कमी होत नाही। या 5ही विहिरीत 5 वेगवेगळ्या नदींचं पाणी आहे। तर आता मी ATV चालवून द्वारका बीच वरती आलो आहे। तर हा बीच खूपच जास्त क्लीन आहे आणि ह्या ठिकाणावरून द्वारकाधीश मंदिर सुद्धा दिसतो। आता मी स्वर्गद्वाराजवळ आलो आहे। इथे भाविकांना जेवण्यासाठी भोजनालय सुद्धा बनवलेलं आहे, जिथे फक्त 20 रुपयामध्ये जेवण मिळते। तर गोमती घाट वरती खूप सारे मंदिर आहेत, त्यांपैकीच एक संगम नारायण मंदिर आहे, जो देवी गोमतीला समर्पित आहे। या मंदिरात गोमती माता, वरुण देव, समुद्र देव, मीराबाई आणि मां अगस्त भवानी यांच्या सुंदर प्रतिमा आहेत। आणि ह्या ठिकाणावरून गोमती नदी अरबी समुद्रामध्ये मिळते। तर आता आम्ही श्री रुक्मिणी माता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत, जो द्वारकाधीश मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटरांच्या अंतरावर आहे। पण माताचं मंदिर एवढं लांब का आहे, याच्या मागे एक कथा आहे। सांगितले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता ऋषी दुर्वासा यांना रात्रीच्या जेवणासाठी रथ खेचून द्वारकेला आणत होते, पण रस्त्यात रुक्मिणी मातेला तहान लागली व त्यांनी त्यांची तहान पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णांकडून पाणी मागितले। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याने जमीन खोदून गंगाजल उत्पन्न केले आणि ते गंगाजल पिऊन रुक्मिणी माताने त्यांची तहान पूर्ण केली। पण ह्या गोष्टीचा दुर्वासा ऋषी यांना खूपच राग आला, कारण माताने दुर्वासा ऋषींना पाण्यासाठी
विचारलं नव्हतं, तेव्हा दुर्वासा ऋषींनी रुक्मिणी मातेला श्राप दिले की त्या भगवान श्रीकृष्णांपासून लांब राहतील आणि म्हणूनच रुक्मिणी मातेचं मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून लांब आहे. ह्या ठिकाणी पाण्याचं दान केले जाते. तर आता मी भडकेश्वर महादेव मंदिराजवळ आलो आहे. या मंदिरामधील शिवलिंग 5000 वर्षापूर्वी स्वयं समुद्रामधून प्रगट झाला होता आणि जून जुलैच्या महिन्यात समुद्र स्वतः एकदा येथील शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी येत असतो आणि हा मंदिर समुद्रामध्ये आहे, त्यामुळेच या मंदिराच्या चारही बाजूने समुद्राचे पाणी आहे. हा मंदिर चंद्रमौलेश्वर महादेव यांना समर्पित आहे. या मंदिरातील गर्भगृहात स्थापित असलेल्या शिवलिंगाला भडकेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे जत्रा सुद्धा असते. भाविक या मंदिरात संध्याकाळी येतात. मंदिरात दर्शन घेऊन येथील सुंदर असा सनसेट सुद्धा पाहतात. तर द्वारकेमधील सर्व मंदिर दुपारी 1 ते 4 पर्यंत बंद असतात. त्यावेळी तुम्ही मंदिरात दर्शन घेऊ शकत नाही. द्वारकेचे पेढे खूप जास्त प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही द्वारका दर्शनासाठी येत असाल, येथील पेढे नक्कीच आपल्या घरी घेऊन जा. हे होते गुजरातच्या द्वारकामध्ये स्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या नगरी द्वारकाधामचे दर्शन. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.